So let us discuss about the variable reluctance stepper motor. In this type of stepper motor is very widely used. The stator it is usually made up of laminated silicone steel. It is actually laminated by a silicone steel. Why it is laminated? To reduce the losses. There are two types of losses: eddy current losses and hysteresis losses. That can be reduced by laminating any kind of silicone steel. Right, that material is used for the stator to made the stator. Right, it also consists of rotor. There are in the any type of motor it consists of two part. First is stator, second is rotor. Stator म्हणजे काय, स्टेशनरी पार्ट, आणि रोटर म्हणजे काय, रोटेटिंग पार्ट. सो हा बाहेरचा जो पार्ट दिसतोय, दिस इज युअर स्टेटर. दिस स्टेटर कन्सिस्ट ऑफ 6 poles here. 1, 2, 3, 4, 5, 6. Right? How many poles are here? 6 poles. These poles are salient 6 poles. Salient म्हणजे काय? The structure of the pole will be a like this. It will not be a like this. This is cylindrical, whereas this one is salient. Right? So there are actually this is here we have shown it is a non-salient, that is cylindrical actually, but the rotor always the stator in case of stepper motor it always consists of salient pole stator. So these three okay, after that you can observe that on the each pole there are the windings have been placed. प्रत्येक पोलवरती काय केलं आहेत, वाइंडिंग प्लेस केले आहेत. बघा, फर्स्ट वी विल कन्सिडर दिस वाइंडिंग. फर्स्ट हे वाइंडिंग आहे, या पोलवरती ए पोलवरती प्लेस केले. नंतर जे बरोबर डायमॅट्रिकली अपोजिट पोल आहे त्याच्यावरती काय केलेलं आहे, वाइंडिंग प्लेस केले आहेत. आणि हे कसं कनेक्ट केलं आहेत, इट इज कनेक्टेड इन सिरीज. यू कॅन ऑब्झर्व दॅट DC सप्लायकडून आली ही वायर कॉपर, देन इट इज प्लेस्ड ऑन द ए पोल. आफ्टर दॅट दिस इज कनेक्टेड टू द A dash pole in series, and then it is given to the supply. So the two coils wound around the diametrically opposite poles and are connected in series. Similarly, in case of B, you can observe that it comes from here, then it goes to the series with B dash and then the switch 2. Similar for the C as well. So the 3 phase here we can consider there are 3 phases, 1, 2 and 3. It is placed by 120 apart. Location कशी आहे तर 120 degree displacement आहे. या प्रत्येक फेजला इफ यू कन्सिडर दॅट फेज, देन प्रत्येक फेजला काय करतो आपण, DC सप्लाय दिलेला आहे. पहिला हा स्विच क्लोज करणार, दुसऱ्यानंतर हा असं प्रत्येक याला काय करणार आहे, DC सोर्स आपण DC सप्लाय आपण दिलेला आहे. स्पेसिफाईड सिक्वेन्सने दिलेला आहे. सिक्वेन्स तो मी ही सांगेन बाय युझिंग द इलेक्ट्रॉनिक स्विचिंग डिव्हाइस. देन सेकंड पार्ट इज, फर्स्ट दिस इज द पार्ट ऑफ स्टेटर, whereas this part is rotor part. Rotor is normally made up of silicone steel lamination. Again, why? Because to reduce the losses. It consists of now only 4 poles, 1, 2, 3, 4. It consists of how many poles? 4 poles, and there is no any winding is placed on it. जसं याच्यावरती वाइंडिंग प्लेस केल्या तसे याच्यावरती वाइंडिंग नाहीत, फक्त पोल्स आहेत. सॅलियन 4 पोल आहेत. ओके, हे झालं कन्स्ट्रक्शन बाबतीत. दिस इज अबाउट द कन्स्ट्रक्शन. सो नाव वी विल डिस्कस अबाउट द हाव इट ऑपरेट्स. हाव इट ऑपरेट्स. फर्स्ट, इफ वी क्लोज दिस स्विच 1, if we close the switch 1, then supply is given to this phase A dash. right, याच्यातून काय होईल, करंट फ्लो व्हायला स्टार्ट होईल. म्हणजेच काय, जेव्हा आपण फेज A एक्साइट करतोय त्यावेळेला हा जो रोटर आहे, दिस रोटर इट विल ट्राय टू सीक द पोझिशन ऑफ मिनिमम रिलक्टन्स बिटवीन द स्टेटर अँड रोटर. या दोन्हीमधला मिनिमम रिलक्टन्स पाथ शोधायचा प्रयत्न करेल. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, दिस इज द माय ॲक्सिस ऑफ रोटर. हा माझा रोटरचा ॲक्सिस आहे. ओके, आता मी जो ड्रॉ केला आणि आता या फेजला एक्सायटेशन दिले. सो या A डॅशचा हा ॲक्सिस आहे. सो दिस इज माय
स्टेटर ॲक्सिस नाव, आणि हा रोटर ॲक्सिस आहे. मग काय करेल, 1 आणि 3 माहिती आपल्याला याच्या जवळच आहेत, बट 2 आणि 4 यांच्यामध्ये काय होईल, मिनिमम रिलक्टन्स पाथ फाइंड आउट करण्यासाठी हा रोटर काय होईल, इट रोटेट बाय सम अँगल इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. या डायरेक्शननं काय होईल, रोटेट होईल. का तर बघा, दिस ॲक्सिस, द ॲक्सिस ऑफ रोटर इज हिअर. So the rotor will tries to seek the position of minimum reluctance between the stator and rotor. For that, rotor is subjected or rotor is attracted towards the stator A dash. Right? Stator कडे काय होईल, अट्रॅक्ट होईल बिकॉज ऑफ द N and S पोल, आणि त्यामुळं हा रोटर काय होते, रोटेट बाय सम अँगल ऑफ बाय सम अँगल इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. कधीपर्यंत हा रोटेट करण्याचा ट्राय करेल, जोपर्यंत ह्या रोटरचा ॲक्सिस याच्याशी कोइन्साइड होत नाही तोपर्यंत. म्हणजे ही रोटरची इथे कोणती पोझिशन असेल, हा काय होईल, टिल्ट होईल. फॉर एक्झाम्पल, इफ इट विल टिल्टेड हिअर लाईक दिस, राईट. का टिल्ट झाला, रोटर काय होतं, इट इज सब्जेक्ट टू द इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्क and thereby it rotate until it coincides with the axis of phase A. हा कोणाचा ॲक्सिस आहे, हा रोटरचा ॲक्सिस आहे. हा कोणाचा ॲक्सिस आहे, हा स्टेटरचा ॲक्सिस आहे. काय झालं, जेव्हा फेज एला एक्सायटेशन दिलं त्यामुळं काय होणार, रोटर काय करेल, इट विल ट्रायज टू फाइंड द मिनिमम रिलक्टन्स पाथ. त्यासाठी काय होतं, हा रोटेट होते. कधी त्याला मिनिमम रिलक्टन्स पाथ पूर्ण भेटेल, जेव्हा ए दोन्हींची ॲक्सिस एका लाईनमध्ये असेल. It is aligned or it is coincides with the axis of stator. हे झाल्यानंतर याला कोइन्साइड केल्यावर लगेच आपण काय करतोय, दिस स्विच इज ओपन नाव. नाव स्विच विल बी क्लोज सेकंड वन. सेकंड कोणता आहे, स्विच 2 विल बी क्लोज्ड. स्विच 2 क्लोज केल्यामुळे कोणती फेज एक्साइट होईल, नाव फेज बी इज एक्साइटेड बाय डिस्कनेक्टिंग दिस सप्लाय टू द फेज ए. स्विच हा ओपन केल्यामुळं फेज एला एक्सायटेशन भेटणार आहे का, नाही, डिस्कनेक्ट झाला. आता कनेक्ट कोणता केला आहे, बी केला आहे. बी फेज काय केले, कनेक्ट केले, म्हणजे बी फेज इज एक्सायटेड ओके बाय डिस्कनेक्टिंग द सप्लाय ए. अगेन काय होईल, अगेन सेम प्रोसेस, द रोटर विल ट्राईज टू टेक द पोझिशन ऑफ मिनिमम रिलक्टन्स. परत मिनिमम रिलक्टन्ससाठी काय होणार आहे, रोटर हा आता या पोझिशनवरती होता, परत काय होईल, थोडंसं इकडे, अजून इकडे जाईल तो, राईट. सो रोटर हा कोणत्या डायरेक्शननं फिरतोय, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. सो ॲज फेज बी इज एक्सायटेड, द रोटर विल ट्रायज टू मूव इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन टू टेक द मिनिमम रिलक्टन्स पोझिशन, राईट. थर्ड, परत थर्डमध्ये काय होईल, अगेन विच फेज इज एक्सायटेड नाव, थर्ड फेज. ही काय करावं लागेल, डिस्कनेक्ट. नाव वी एक्साइट द फेज सी बाय क्लोजिंग द स्विच 3. स्विच 3 क्लोज केल्यामुळं फेज सी एक्साइट होईल, त्यावेळेला ही काय करायची, ओपन. दिस वन ऑलरेडी ओपनड. सो वेन फेज सी इज एनर्जाइज आफ्टर डिस्कनेक्टिंग द फेज बी, then rotor will move again in anti-clockwise direction and it will take the minimum reluctance path. मिनिमम रिलक्टन्स पाथ म्हणजे काय, तर त्या दोन्हीमध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे काय होणार आहे, तो रोटर फिरेलच आणि याच्यातून जो काही करंट जाणार आहे, राईट, त्याच्यातला जो काही मिनिमम रिलक्टन्स म्हणजे अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट आहे, तो कमीत कमी असणं. Similarly, again we will switch on this one. Again same process will happen. असं प्रत्येक स्टेपला काय होईल, प्रत्येक स्टेपला आपण फेज ए, नंतर बी, नंतर सी, परत ए बी सी असे स्विचेस कंटिन्युअसली ऑन केल्यामुळं आपल्याला आपली जो काही रोटर आहे, इट विल रोटेट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन हिअर. बट देन हाऊ मच अँगल, that step of angle, right, the step of angle can be calculated 360 divided by m into nr, whereas theta
theta is nothing but step angle, whereas m is the number of stator phases. किती आहेत number of stator phases here? Here are 3 phases now. बघा a dash one phase, b dash second phase, c dash third phase. So how many phases are there? 3 phases. Number of rotor teeths. We should know the how many teeths of the rotor. If there are 20 teeths, for example, if there are 20 teeths and 3 stator phases, theta will be 6 degree. It means by angle of 6 degree the rotor will rotate in a anti-clockwise direction for each step. Each step असं का म्हणतो आपण, कारण स्विच बंद केल्यानंतर क्लोज केल्यानंतर काही थोड्या अँगलने हा रोटर फिरणार आहे, परत स्विच 2 ऑन केल्यानंतर परत अँगलला काहीतरी फिरणार आहे, असं कंटिन्युअसली 360 रोटेशन घेईल तो. 360 काय घेईल? रोटेशन घेईल. सो दिस इज अबाउट द व्हॅरिएबल रिलक्टन्स stepper motor. Why stepper motor? Because this rotor will rotate by some angle, that's theta, that step angle. Right? लक्षात आलं हे? सिम्पली काय केलं आहे, या ठिकाणी 3 सप्लाय आहेत. सप्लाय DC सप्लाय द्यायचे, फेजेस जरी 3 असले तरी. कशा? इथे पॉझिटिव्ह, ह्या स्विचच्या थ्रू पॉझिटिव्ह निगेटिव्ह सप्लाय देते. ओके, सो स्विच क्लोज केला की हे काय येईल? सप्लायमध्ये आला, इथे तुमचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वी कॅन कन्सिडर हिअर. ओके, पहिल्यांदा बघा, फर्स्ट मराठीमध्ये समजून घ्या. हा स्विच क्लोज केला मी, काय होईल? फेज ए इज एक्सायटेड. दिस टोटल वन इज एक फेज, राईट. सो दिस फेज ए इज एक्साइट होईल. यामुळे काय होईल? रोटर काय करेल? रोटर ऑलवेज ट्राय टू गेट द मिनिमम रिलक्टन्स पाथ. कमीत कमी त्याच्याजवळ पोचण्याचा, स्टेटरजवळ पोचण्याचा प्रयत्न करेल. कोणत्या फेजजवळ पोचण्याचा प्रयत्न करेल? ए जवळ. का तर ॲक्सिस याचा इथे आहे, सो रोटरचा पण ॲक्सिस कोइन्साइड होण्याचा प्रयत्न करेल मिनिमम रिलक्टन्स पाथ असल्यामुळे. देन ॲक्सिस हा जर का रोटरचा हा असेल तर काय होईल? याला इथं रीच होण्यासाठी इट शुड बी रोटेट, राईट. त्यामुळे तो काय होईल? रोटेट बाय सम अँगल इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. एकदा का इथं कोइन्साइड झाला, लगेच स्विच काय केला आपण? हा ओपन केला, हा क्लोज केला. हा क्लोज केल्यामुळे काय झालं? परत बी एक्साइड झाली. बी एक्साइड झाल्यानंतर रोटर अगेन इट विल रोटेट ॲट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन बाय सम अँगल ऑफ थिटा. अगेन बी ओपन केली, बीचा स्विच ओपन केला, नंतर सीचा स्विच काय केला? क्लोज केला. सीचा स्विच क्लोज केल्यामुळं अगेन सी इज एक्सायटेड हिअर. नाव अगेन द रोटर विल ट्रायज टू गेट द मिनिमम रिलक्टन्स पाथ सो दॅट स्टेटर अँड रोटर ॲक्सिस विल बी कोइन्साइड्स विथ इच अदर. हे कोइन्साइड होण्यासाठी ते काय करत आहेत? मूव्ह होत आहेत, आणि इट इज मूव्ड बाय सम अँगल ऑफ थिटा. थिटा हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट? एम फॉर द number of stator phases and NR for the number of rotor teeths. In the problem they can give the rotor teeths and the number of stator phases, and you can easily calculate the how much step angle for the stepper motor. हे काय प्रॉब्लेम नाही आहे, but still I am just talking about it. So this is about the variable reluctance stepper motor.